पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काय करावं हा प्रश्न सगळ्यांना असतो. पण एक गंमत सांगतो तुम्हाला, प्रत्येक जण सुरुवात करतो पोटावरची चरबी कमी करायला, आणि कमी करताना काय कमी करतो तर वजन कमी करतो. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर तुम्ही असं काय म्हणताय की पोटावरची चरबी पण कमी करायचं आणि वजन कमी नाही करायचं, असं नाही म्हणते. पण आपला पूर्ण फोकस जो असतो ना तो असतो वजन कमी करण्यावरती, ना की शरीरावरती साठलेल्या चरबीवरती. तर आपण ज्या वेळेला वजन कमी करतो त्यावेळेला वजन कमी नाही झालं एखाद्या वेळेस तरी चालेल, पण शरीरावरची चरबी कमी होणं हे खूप महत्वाचं असतं. वजन कमी करणं गरजेचंच आहे, पण ते कसं, आपल्या शरीरावरती जी चरबी जमा झालेली आहे ती कमी करणं महत्वाचं आहे आणि त्याचं वजन कमी करणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला वजन कमी करायला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला उपाशी राहतो, खूप व्यायाम करतो, आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की शरीरावरची चरबी कमी करण्याऐवजी आपली हाडांची ताकद कमी होते, आपल्या शरीरावरती असलेले जे मसल्स असतात त्या कमी होतात आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावरती दिसायला लागतात. अनेक जणांना मी पाहिलेलं आहे की वजन कमी केल्याच्या नंतर गुडघे दुखायला सुरुवात झालेली आहे, कंबर दुखायला सुरुवात झालेली आहे, व्हिटॅमिन डी ज्यावेळेला त्यांचा तपासला गेला तर तो कमी झालेला आहे, शरीरावरती बारीक अशी सूज आलेली बघितलेली आहे. का? कारण त्यांनी उपाशी राहून वजन कमी केलं आहे. वजन कमी करताना लक्षात घ्या की फक्त शरीरावरचं जे फॅट आहे ते कमी करणं गरजेचं आहे. पोटावरची चरबी आपल्याला कमी करायचीच आहे, पण त्याबरोबर संपूर्ण शरीरावरती जी चरबी जमा झालेली आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की पोटावरची चरबी नाही, संपूर्ण शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी आपला मेंटॅलिटी आपली कशी असली पाहिजे आणि आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती असलं पाहिजे. चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. न्यू लाईफ इन 90 डेज हा आमचा एक 90 दिवसांचा प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि विशेषतः शरीरावरचं फॅट कमी करण्यासाठी आम्ही मदत करतो. या 3 महिन्यामध्ये तुमचा आहार कसा असला पाहिजे, त्याचबरोबर फॅट कमी करण्यासाठी कुठले व्यायाम करायला पाहिजे, किती व्यायाम करायला पाहिजे, खूप जास्त वेळ व्यायामाला द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, हे सगळं 90 दिवस आम्ही डिझाईन करून तुम्हाला देतो आणि ज्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होऊ शकतो. जर तुम्हाला या प्रोग्राम मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती किंवा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि आजच आमच्याशी संपर्क साधा. वजन कमी करताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. वजन आपण कसलं कमी करतो तर संपूर्ण शरीराचं कमी करतो, पण या शरीरामध्ये 4 गोष्टी असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे वजनामध्ये जे आपल्या शरीराचं वजन असतं त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. पहिलं आपली हाडांचं वजन असतं, दुसरं आपल्या मसलचं वजन असतं, तिसरं फॅटचं वजन असतं आणि चौथं शरीरावरती पाणी जमा असतं, शरीरामध्ये परस पाणी असतं त्याचं सुद्धा वजन असतं. आता यामध्ये आपण जर विचार केला की आपल्याला वजन कमी करायचंय आणि आपण असंच कमी करत गेलो, समजा हे 4 भाग आहेत, प्रत्येकाला जर आपण 25-25-25-25% असं शरीराचं वजनाचं कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, तर समजा जर आपण वजन कमी करताना हाडांमधले 25% कमी झाले, मसल्स मधले 25% कमी झाले तर आपल्या शरीराला त्रास होणार आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये हाडांचे जे 25% ते 30%, 35% व्हायला पाहिजे. मसलचे जे 25% आहेत ते पण 30%, 35% व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर फॅटचे जे 25% आहेत ते हळूहळू कमी 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 होत 10 ते 15% झालं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण वजन कमी करतोय तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होणार आहे आणि आपल्या विशेष करून आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत जसे की आपले हार्ट आहे, आपली किडनी आहे, आपली पचन संस्था आहे, आपलं लिव्हर आहे, ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. हे सगळे जे अवयव आहेत हे सगळे आपल्या मसल्सने चालतात. आपल्या हाडांमध्ये असलेलं जे कॅल्शियम असतं त्या कॅल्शियमचं रक्तामध्ये देवाणघेवाण होते आणि मग यांची क्रिया सुरू असते. त्यामुळे हाडं आणि आपल्या मसल्स या दोन्हीही सांभाळणं खरंच गरजेचं असतं ज्यावेळेला आपण वजन कमी करतो. आणि म्हणून वजन कमी करताना कधीही उपाशी राहून वजन कमी करू नका.
जेव्हा पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल त्यावेळेला योग्य आहार घ्या. योग्य आहारामध्ये तुम्ही असे पदार्थ घ्या ज्याच्याने तुमची हाडं आणि तुमच्या मसल्स सुदृढ राहतील आणि तुमचं फॅट हे कमी होऊन जाईल. मग आता याच्यामध्ये करायचं काय, कसं करायचं, तर लक्षात घ्या की ज्या वेळेला तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण बऱ्यापैकी असेल त्यावेळेला तुमच्या मसल्स वाढणार आहेत. कॅल्शियमचं पदार्थ जे असतात ते तुमच्यामध्ये असतील त्यावेळेला त्याच्याने तुमची हाडं वाढणार आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की फक्त प्रोटीनच खायचं, अजिबात नाही. तुम्हाला असे पदार्थ खायचे आहेत की ज्याच्याने तुमच्या शरीराची ताकद वाढेल. आपल्या जेवणामध्ये काय असतं, डाळ, भात, भाजी, त्यानंतर चटणी, ठेचा, पापड, लोणचं, हे सगळे पदार्थ असतात. तर आपलं जी थाळी आहे, आपल्याला जी रोज खाण्याची जी सवय आहे तेच पदार्थ खायचे असतात. तुम्ही जर विचार केला की मी काहीतरी फॅन्सी डाएट करीन मग माझं वजन पटकन कमी होईल, तर होईल कमी, नो डाऊट, नक्कीच होईल कमी. मी प्रोटीन डाएट करीन मग त्याच्याने माझं वजन पटकन कमी होईल, फॅट पण कमी होईल, प्रोटीन पण वाढेल आणि मला ताकद पण वाढेल. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही वजन कमी करता त्यावेळेला तुम्ही जो डाएट करत आहात तो डाएट तुम्ही लाईफ टाइम फॉलो करू शकता का. आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही दररोज पनीर खावा प्रोटीनसाठी, किंवा तुम्ही चिकन तसं तर चिकन घ्या, सोयाबीनचं जे पनीर मिळतं टोफू ते घ्या, म्हणजे फक्त उकडलेल्या भाज्या आणि उकडलेलं चिकन, उकडलेलं पनीर एवढंच खा. खाऊ सुद्धा आपण हे, पण किती दिवस खाणार आहात. ज्या दिवशी तुम्ही हे खाणं सोडाल त्या दिवशी फटकन वजन परत वाढणार आहे. म्हणून आपला आहार कसा असला पाहिजे की जे आपण रोज खाऊ शकतो असाच आहार आपला डाएटमध्ये असला पाहिजे, जेणेकरून वजन कमी झाल्याच्या नंतर आपलं वजन ते कमी टिकून राहील. आता म्हणतात की आपण भात नको खायला, भाताने वजन वाढतं. पण भात जर तुम्ही घेताय आणि जर तुमचा भाताची क्वांटिटी जर तुम्ही व्यवस्थित मोजून घेतली तर त्या भातापासून तुम्हाला फायदाच मिळणार आहे, त्याच्याने तुम्हाला तोटा होणार नाहीये. आता यामध्ये लक्षात घ्या, आपण डाळ, भात, भाजी, भाकरी, चपाती हे सगळं खातो, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे ना तो डाळीचा एक आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी भाजी खाताय तिचा आहे. तुम्ही भाताचं प्रमाण घ्या, तुम्ही भात घ्या, दररोज भात खावा, पण त्या भाताचं प्रमाण जे आहे ना ते थोडं कमी घ्या आणि त्याच्याबरोबर डाळीचं प्रमाण जास्त घ्या, भाजीचं प्रमाण जास्त घ्या आणि तुम्ही सॅलड सुद्धा. सॅलड कशासाठी घ्यायचे, तर फायबर शरीरामध्ये असलं पाहिजे म्हणून सॅलड घ्यायचं असतं. आता तुम्ही म्हणाल की मला भूकच खूप लागते, मी काय करू, तर तुम्हाला मी एक सांगतो, 2 गोष्टी सांगतो या ठिकाणी. पहिलं म्हणजे भूक जास्त लागत असेल तर सॅलडचं प्रमाण वाढवा, भाजीचं प्रमाण वाढवा, डाळीचं प्रमाण वाढवा, भाताचं प्रमाण फिक्स ठेवा. 130 ग्रॅम 150 ग्रॅम एवढाच भात घ्या, त्याच्यापेक्षा जास्त भात घेऊ नका. का नाही, तुमचं वजन कमी होणार, स्लोली कमी होईल. पण जर हे वजन कमी झालं, तुमच्या मसल चांगल्या झाल्या तर शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल होईल. तर अशा प्रकारे जर तुम्ही वजन कमी करताय तर तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही व्यायाम रेग्युलरली करत राहिलात तर वजन पुन्हा वाढण्याचा प्रश्न येत नाही. तुमच्या मसल्सच वाढायला लागतात, मसल्सच चांगल्या प्रकारे सुदृढ राहतात आणि सांधेदुखी वगैरे हे कसलेच प्रकार होत नाही. म्हणून व्यायाम करायचा असतो. दुसरा भाग या ठिकाणी आणखीन एक असतो, ते म्हणजे काही जण असतात की त्यांचं खाणंच कमी असतं तरी पण वजन वाढत असतं. हे रुग्ण बऱ्याच वेळेला थायरॉइडचे पेशंट असतात. थायरॉइडच्या रुग्णांमध्ये असं होतं की त्यांचा आहारच कमी असतो पण तरी पण वजन वाढत असतं. का, तर मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं. मग यांच्यामध्ये मेटाबॉलिझम आपल्याला फास्ट करावं लागतं, त्यांचा आहार वाढवावा लागतो. आहार वाढवला की मग त्यांचं वजन कमी होतं. आता हे थोडंसं कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, म्हणजे उलट सुलट आहे की आहार वाढला आणि वजन कमी झालं, हे आहे. आपण पहिले आहार कमी असूनही वजन वाढतच होतं. तर या विषयावरती आपण नंतर पुढच्या काही व्हिडिओमध्ये बोलू. पण लक्षात घ्या की तुम्ही काय खाताय हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्रचंड डीप फ्राईड काही पदार्थ खाल्ले तर त्याचा त्रासच होणार आहे आणि अजिबातच तेल खाल्लं नाही तरी सुद्धा त्रास होणार आहे. पण तेल जर तुम्ही प्रमाणात खाल्लं तर त्याचा त्रास नाही, त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला. तर वजन कमी करायचं असेल तर अशा पद्धतीने, अशा माइंडसेटने वजन कमी करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.